मित्रहो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रहो, तुळजाभवानी अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी, या कुलस्वामिनीचा निद्राकाळ आता सुरू आहे. मित्रहो, नवरात्रोत्सवाच्या काही दिवस अगोदर कुलस्वामी तुळजाभवानीचा निद्राकाळ सुरू होतो. तर या निमित्तानं आज आपण जाणून घेणार आहोत या देवीचा निद्राकाळ कधी असतो, त्याचे किती प्रकार आहेत, वर्षातून तू किती वेळा निद्रा घेते देवी, या सर्व बाबतीत आपण आज माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मित्रहो, देवीच्या निद्राचे प्रकार, त्याचे महत्त्व आणि या काळात भक्तांनी करावयाचे व्रत हे आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वी पहिली निद्रा देवी घेते, तर तिथपासूनच आपण सुरुवात करणार आहोत. देवीची ही निद्रा जी आहे ती श्रद्धाळू भक्तांमध्ये विशेष उत्साहाचे कारण बनते. श्री तुळजाभवानी देवी वर्षातून 3 वेळा निद्रा घेते. या निद्रांचे 2 प्रकारचे मंचक असतात, एक चांदीचा आणि एक लाकडी मंचक. मंचकी निद्रा जी असते त्यामध्ये कुलस्वामिनी आदिशक्ती ही वर्षातून 21 दिवस निद्रा घेते. उरलेले 344 दिवस देवी अष्टोप्रहर जागरूक असते. देवीची मंचकी निद्रा ही 21 दिवसांमध्ये विभागली गेली आहे. या निद्रेचा उद्देश भक्तांना आशीर्वाद देणे आणि त्यांच्या भक्तीचा अनुभव वाढवणे हा आहे. निद्रांचे प्रकार जर पाहायला गेलं तर पहिली निद्रेचा प्रकार आहे तो घोर निद्रा. ही घोर निद्रा जी आहे ती नवरात्रोत्सवाच्या काही दिवस अगोदर घेतली जाते. या निद्रेत असताना देवी महिषासुराशी युद्ध करण्यासाठी तयारी करीत होती. महिषासुराच्या अत्याचाराच्या वाढीमुळे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी देखील देवीला जागे केले. जागी झाल्यावर देवीने घोर रूप प्रकट केले. त्यामुळे या निद्रेला घोर निद्रा असे नाव मिळाले. ही निद्रा भाद्रपद वद्य अष्टमी ते भाद्रपद अमावास्या या काळात चांदीच्या मंचकावर असते. देवी भाद्रपद अमावास्येला पुन्हा सिंहासनावर आरूढ होते. घोर निद्रेतून जागी होऊन देवीने महिषासुराचे घेतलेले अधर्म कारस्थान पाहून युद्धास ती तयार झाली. 9 दिवस असुरांसोबत युद्ध केले. 9व्या दिवशी असुर शरण आला. देवीच्या चरणी स्थान मागून देवतांची माफी मागितली. यावेळी 9 दिवस युद्धामुळे देवीला थकवा आल्याने शारदीय नवरात्रोत्सवानंतर 5 दिवसाची निद्रा देवी घेते, जिला श्रमनिद्रा असं म्हणतात. या निद्रेसाठी तुळजाभवानीचे माहेर अहमदनगरमधून पलंग येतो. त्यावर आईसाहेब निद्रा घेतात, ज्याला मंचकी निद्रा असं म्हटलं जातं. ही निद्रा माहेरच्या लाकडी पलंगावर अश्विन शुद्ध दशमी म्हणजे दसरा ते अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा या दरम्यान घेतली जाते. नंतर देवी पुन्हा सिंहासनावर आरूढ होते. निद्रा घेण्याच्या आधी देवीला 108 साड्या नेसवल्या जातात. हा पलंग आणण्याचा मान हा नगरमधील तेली लोकांचा आहे. नगर येथील पलंग तेली कुटुंबीय म्हणजे तो इकडपर्यंत आणतात. हा पलंग घोडेगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे येथे दरवर्षी नव्यानं बनवला जातो. जुन्नर पुण्यातीलच एक ठिकाण आहे. या जुन्नरमध्ये पलंगावर गादीची स्थापना केली जाते. अहमदनगर ते तुळजापूरपर्यंत चिंचोडी पाटील, लोणी सय्यदगीर, खुंटेफळ, पुंडी या 4 मानाच्या गावातील देवी भक्त पलंगाचे सेवेकरी देवीच्या पलंगासोबतच असतात. हा पलंग पायी आणला जातो. तुळजापूरला दसऱ्याच्या आदल्या दिवशी तो आणला जातो. पहाटे देवी सीमोल्लंघन खेळून या पलंगावर निद्रा घेते. कोजागिरी पौर्णिमेला देवी पुन्हा सिंहासनावर येते व गेल्या वर्षीचा जुना पलंग होमामध्ये टाकला जातो. आता पुढच्या निद्रेचा जो प्रकार आहे तिला मोहनिद्रा म्हणतात. शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या दरम्यान देवी चांदीच्या मंचकावर पौष शुद्ध प्रथमा ते अष्टमी या काळात निद्रिस्त असते. मोहनिद्रा सृजनाचे प्रतीक मानले जाते, कारण याला 9व्या दिवशी तुळजाभवानीचा प्रकट दिवस असतो. या मोहनिद्रेत देवी भौतिक जगताच्या दृष्टीने विश्रांती घेत असते, जी नव्या सृजनासाठी आवश्यक आहे. हे 9 दिवस म्हणजे 9 महिन्यांचे सूचक आहेत. जसे 9 महिन्यांनी सृजन होते तसाच हा कालावधी असतो.
आता निद्रा काळात भक्तांनी काय व्रत करावं त्याची आपण माहिती घेऊया. देवीच्या निद्रा काळात भक्त गादी, उशी, तक्का यासारख्या सर्व सुखासनाचा त्याग करतात. हे त्यांचे व्रत देवीच्या श्रद्धेला बळकटी देणार आहे. नगरच्या पलंगे म्हणजे तेली कुटुंबियांनी देखील या व्रताला कायमचा आधार दिला आहे. या पलंगाची जी निर्मिती होती त्याची आपण माहिती घेऊया. देवीचा हा पलंग जो आहे, जो लाकडी पलंग आहे, तो घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे दरवर्षी नव्यानं बनवला जातो. जुन्नर येथे पलंगावर गादीची स्थापना केली जाते. अहमदनगर ते तुळजापूरपर्यंत 4 मानाच्या गावातील भक्त या पलंगाचे सेवेकरी असतात आणि हा पलंग पायी तुळजापूरला दसऱ्याच्या आदल्या दिवशी आणला जातो. पहाटे देवी सीमोल्लंघन करून खेळल्यानंतर या पलंगावर निद्रा घेते. मित्रहो, तुळजाभवानीचा हा निद्रा काळ हा आपल्या रसिक प्रेक्षकांना कळावा, भक्तांना कळावा. कारण आई तुळजाभवानीचे लाखो भक्त आहेत महाराष्ट्रात. महाराष्ट्राची ती कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे त्याच्याबाबत सगळ्यांना माहिती व्हावी याच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. सध्यासुद्धा आताच्या घडीला सुद्धा देवीचा निद्रा काळ सुरू आहे. नवरात्रोत्सवाला ही देवी पुन्हा गाभाऱ्यामध्ये येईल. नवरात्रोत्सव झाल्यानंतर दसऱ्याला सीमोल्लंघन होईल. सीमोल्लंघन खेळून पुन्हा देवी मंचकी निद्रा घेईल आणि त्यानंतर देवी कोजागिरी पौर्णिमेला पुन्हा सिंहासनारूढ होईल. मित्रो, हा सोहळा जो आहे देवीचा निद्रा घेण्यासाठी जी देवी गाभाऱ्यातून नेली जाते निद्रेसाठी, हा सोहळा अतिशय देखणा असतो. त्याची तुम्हाला यूट्यूबवर खूप व्हिडिओ पाहायला मिळतील. हा खूप देखणा सोहळा पाहण्यासारखा असतो. तो पाहण्यासाठी लाखो भक्तगण तुळजाभवानीच्या मंदिराला भेट देत असतात. मित्रो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.